नमस्कार, मी अजित चव्हाण. हिमालय जगभरातल्या लोकांना हा पर्वत नेहमीच आकर्षित करत राहिलाय आणि जोपर्यंत ही जीवसृष्टी आहे तोपर्यंत तो आकर्षणाचा केंद्र बनून राहील यात कुणालाही शंका नाही. कारण हिमालयाची ही पर्वत रांग आहेच तितकी अद्भुत. जगातलं सगळ्यात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर याच पर्वतराजीत आहे आणि आज आम्ही तुम्हाला या महाकाय पर्वतराजीत घेऊन जाणार आहोत. 7 घालती हिमशिखरे या आमच्या विशेष कार्यक्रमात. खरं तर हा हिमालय अति प्रचंड मोठा तितकाच विशाल आहे. मात्र हिमालयाच्या सफरीची सुरुवात आपण कुलू मनाली पासून करणार आहोत. वाटेतल्या काही पहाडी गावांनाही भेट देणार आहोत. जगतविख्यात मलाना गाव तुमच्या कायम लक्षात राहील. ते इथल्या अनेक वैशिष्ट्यांमुळे इतर गावांपेक्षा कसं वेगळं आहे हे गाव, कशी आहे हिमालयाची ही ओळख, चला जाऊया. हिमालय या 4 शब्दातच सारं काही सामावलंय. त्याला वेगळी अशी ओळख करून देण्याची गरज नाही. त्याची उंची, त्याचं विशाल रूप सामावलेलं आहे. पृथ्वीचा मानबिंदू असलेला हा पर्वत जगातील सर्वात उत्तुंग आणि महाकाय पर्वत आहे. भारताचा शिरोभाग अफगाणिस्तान, पाकिस्तानच्या काराकोरम पासून पूर्वेकडे भूतान, आसाम पर्यंत हिमालयाची भव्य पर्वतरांग पसरली आहे. जगातील 29,000 फुटांचं सर्वोच्च एव्हरेस्ट आणि देशातील उत्तुंग कांचनजुंगाही इथंच आपल्याला पाहायला मिळतात. जगातली पहिली 140 अत्युच्च शिखरं याच पर्वत श्रेणीत येतात. यावरून हिमालयाच्या उत्तुंगतेची साक्ष पटते. हा भूभाग केवळ भौगोलिक कारणानं आणि उंचच्या उंच शिखरांमुळेच वैशिष्ट्यपूर्ण बनलाय असंही नाही. तो एक सांस्कृतिक बंध आहे. तो सर्व भारतीयांचा मानबिंदू आहे. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा यासारख्या असंख्य हिमनद्यांचं माहेर घरही हिमालयातच आहे. हिमालय हा जगभरातल्या प्रत्येकासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्याचं कारण म्हणजे त्याच्याविषयीचं कुतूहल आणि अपरिमित आरसपानी सौंदर्य. त्यामुळंच जगभरातले लोक हिमालय बघण्याकरता येतात. हिमालयाचं सौंदर्य जवळून पाहता यावं यासाठी असंख्य हिमालय प्रेमी जीवाची बाजी लावतात. आज आपण याच हिमालयाची सफर करणार आहोत. खरं तर आम्ही तुम्हाला एव्हरेस्टवर नेणार नसलो तर याच हिमालयामधल्या पंजाब, गढवाल, कुमाऊ मधल्या पीक पासचं दर्शन घडवणार आहोत आणि विलोभनीय सावरकुंडी सरपासची सफरही. या सफरीची सुरुवात होते कुलू मनाली या सुप्रसिद्ध थंड हवेच्या व्हॅलीतून. आता थेट कुलू मनाली पर्यंत रस्तेही झालेत, पण या रस्त्यातला प्रवासही अंगावर थरार, रोमांच उभा करतो. स्वच्छ पाण्यानं खळाळणाऱ्या नद्या, उंचच उंच डोंगर आणि गगनचुंबी सुचिपर्णी वृक्षांची वनराई मनाला मोहिनी घालते. रस्त्यात भेटणारं एखादं पहाडी गावही तिथल्या गावकऱ्यांच्या जीवनाबद्दलचं कुतूहल मनात जाग करतं. अशा भव्य दिव्यतेची स्वप्न पाहता आम्ही कुलू मनाली जवळच्या शेवबाग बेस कॅम्पवर पोहोचलो. कुलू मनाली ही इंग्रजांनी बसवलेली खास थंड हवेची ठिकाणं. इंग्रज काळापासून त्यांचा मोठा लौकिक. देशभरातल्या युवकांमध्ये साहस आणि निसर्गाप्रती आस्था निर्माण व्हावी या उद्देशानं युथ हॉस्टेल ऑफ इंडिया दरवर्षी हिमालयीन साहसी ट्रॅक्सचं आयोजन करते. देशभरातल्या हौशी मंडळी याला आवर्जून हजेरीही लावतात. कुणी केरळच्या किनाऱ्यावरचा तर कुणी गुजरातच्या पठारावरचा. वेडात दौडणाऱ्या मराठ्यांचीही इथं कमी नाही. पण इथं आलं की राज्य, देश
प्रदेशाच्या सीमाच काय, पण माणूस असण्यातला आविर्भावही गळून जातो. आमच्या ट्रेकची सुरुवात बेस कॅम्पवरचे सोपस्कार पूर्ण करून झाली. ट्रेकचा पहिला टप्पा मलाना धरणाचा. इथपर्यंतचा प्रवास मिनी बसनं. बसच्या खिडकीबाहेर अद्भुत सौंदर्यानं नटवलेला निसर्ग आमच्या पुढच्या प्रवासाच्या आल्हाददायकतेची चाहूलच जणू देत होता. डोळ्यात साठवून ठेवावं असं इथलं सौंदर्य, ते पाहताना मन हरवून जातं. पण अरुंद नागमोडी रस्ते, भयान खोल दऱ्या, हाडं गारठवून टाकणारी थंडी, कोणत्याही क्षणी निखळतील असे डोंगराचे सुळके पाहून या निसर्ग सौंदर्याला असलेल्या भीतीच्या किनारीचीही जाणीव होते. हा आपला आयुष्यातला अखेरचा प्रवास तर ठरणार नाही ना, अशी शंका प्रत्येकाच्याच मनात येऊन गेली. आपल्याकडे आग ओकणारा सूर्य आणि इतर रक्त गोठवणारी थंडी, अशा संमिश्र अवस्थेमध्ये हिमालयन ट्रेकिंगला सुरुवात तर झाली आहे. मात्र हिमालयाच्या भव्यतेमुळं मनामध्ये कमालीची उत्सुकता आहे आणि अनामिक भीतीही. पाहूया आगे आगे होता है क्या. चलो. प्रवासाच्या आरंभी या शिवालिक टेकड्यांनी आपलं रूप दाखवायला सुरुवात केली. सरळ रस्त्याचा प्रवास संपून डोंगर चढणीला सुरुवात झाली. डोंगर दऱ्यातल्या अरुंद पायवाटा, नागमोडी वाटा, झऱ्यांच्या पाण्याची झुळझुळ, पाखरांचा आवाज सोबतीला होताच. हा प्रवास थंड हवेच्या प्रदेशातून अगदी हिमनद्यांच्या परिसरातून होत असला तरी सरळ चढण आणि कड्या कपाऱ्यांच्या वळण वाटा पाहताना घशाला अक्षरशः कोरड पडते. मात्र केवळ हिमालयाचा मोह आणि कुतूहल या सर्वांवर मात करतात, हे मात्र नक्की. हिमालयाच्या ओढीनं सुरू झालेल्या या प्रवासात एक देखणं गाव भेटीला येतं. तेच हे मलाना गाव. भौगोलिक कारणानं जगापासून तुटलेलं आणि हिमालयाच्या कुशीत अस्तित्वाकरता लढणारं हे गाव. सुमारे 9,900 फूट उंचीवरचं हे गाव. 4 ते 5 महिने बर्फाची चादर लिहून जगाला पोरकं होणारं हे अनोखं गाव. हे गाव म्हणजे अनेक बाबतीत अलिबाबाची गुहाच जणू. प्रथमदर्शनी गावातल्या घरांची रचना पहाडी घरांसारखी. वर्षभराकरता लागणारा लाकूड फाटा पहिल्या मजल्यावर आणि जीवनावश्यक अन्न पाणी दुसऱ्या मजल्यावर ठेवून गावकरी तिसऱ्या मजल्यावर आसरा घेतात. या टुमदार घरांना बघितलं की आपला निवाराही असाच असावा असं वाटल्याशिवाय राहत नाही. या गावचे रहिवाशी स्वतःला अलेक्झांडरचे वंशज मानतात, पण पूजक मात्र जमदग्नी ऋषीचे. या तापट ऋषीचे गुण बहुतांश गावकऱ्यांकडे दिसतात. बाहेरून आलेल्यांशी फटकून वागणारी ही माणसं क्वचितच संवाद साधतात. गावची भाषाही वेगळी आहे, त्यात साक्षरतेचा अभाव. गावातल्या कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श करण्यास पूर्णतः बंदी आहे आणि केलाच तर त्याला दंडही आहे. त्यामुळं या गावाविषयीचं गूढ गहिर होतं. या गावात प्राचीन लोकशाही नांदत होती, पण सद्यस्थिती निराळीच आहे. मी आहे हिमाचल प्रदेशमधल्या कुलू व्हॅलीमधल्या मलाना गावात. हे गाव भारतीय लोकशाहीला कागदापुरतंच मानतं, मात्र इथं प्राचीन लोकशाही नांदत होती असं सांगितलं जातं. आजही या गावात राजकारभार चालतो तो इथल्या प्रधानाचा. 200-250 घरांच्या या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी जमदग्नी ऋषींचं मंदिर आहे. 2006 साली गावाला बर्फातच आग लागली. अनेक घरं गावकरी बळी पडले. ते जुनं मंदिरही गावात आहे. लाकडी नक्षीची कलाकुसर आणि हिमालयाचा गारवा यामुळे या मंदिर परिसरात खरी आध्यात्मिक अनुभूती होते. पण हे सारं बाहेरूनच. या मंदिरात बाहेरून आलेल्या व्यक्तीला प्रवेश नाही. हिमालयीन कलाकुसरीचं नवं मंदिरही मन मोहून टाकतं. हे गाव जुन्या आणि नव्याच्या द्वंद्वात अडकलेलं दिसतं. कुणी जगापासून वेगळं राहू पाहतंय तर कुणी मुख्य प्रवाहात सहभागी व्हायला उत्सुक आहे. मात्र इथं आलेल्या पर्यटकांचं ते आदरातिथ्य करतात, पण तेही गावच्या वेशीबाहेर. ऐसा गवर्नमेंट का तरफ से तो हम सरकार को भी मानता है, लेकिन बाकी जो हमारे यहाँ अपना परंपरा, हम कानून अपना होता है. हमारा परंपरा कानून हमारा अपना होता है, लेकिन गवर्नमेंट का कानून को गवर्नमेंट की तरफ से चुला देते हैं, लेकिन परंपरा अपना कानून को हम अपना चुला देते हैं. कुतूहल आणि गूढतेलाही पण असतोच. अधिक शोध घेतल्यावर मात्र धक्का बसतो. या गावात मिळणारा चरश
हशीश, गांजा हे अंमली पदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत. भारतीय लोकशाही न मानणारं हे गाव प्रसिद्ध आहे नव्हे, कुप्रसिद्ध आहे इथं मिळणाऱ्या चरससाठी. बर्फ वितळून गाव प्रकाशात येतं आणि गावकरी शेतीला लागतात. पण ही शेती कुठल्या अन्नधान्याची नाही, तर ती शेती आहे गांजाची. ही शेती नष्ट व्हावी म्हणून सरकार पातळीवर प्रयत्नही झाले, पण त्याला आजही यश आलेलं नाही. गावकरी सुरुवातीला कडधान्याची शेती करतात आणि त्यात गांजा पेरतात. नैसर्गिक वातावरणामुळे इथं गांजा तरारून उगवतो आणि हेच गावकऱ्यांच्या उत्पन्नाचं साधन. ठराविक दिवसानंतर गांजाच्या बोंडांना हातावर घासून चरस तयार केला जातो आणि मग तो जगभर मलाना मसाला म्हणून विकला जातो. हाय ऑइल कंटेंट आणि अरोमामुळे मलाना मसाला आम्स्टरडॅमच्या बाजारातही प्रसिद्ध आहे. वरकरणी नागरी सुविधांपासून दूर असलेलं हे पहाडी गाव हजारो कोटींचा चरस विकतं. यात गावकऱ्यांना किती लाभ होतो आणि मध्यस्थ किती डल्ला मारतात हे इथली स्थिती पाहिल्यावर लक्षात आल्यावाचून राहत नाही. या अंमली पदार्थाच्या विक्रीमुळे गावातले तरुण देशभरातल्या वेगवेगळ्या तुरुंगात वर्षानुवर्ष खितपत पडलेत. आजही या चरस करता हजारो विदेशींची पावलं मलानाकडे वळतात. मात्र ते बहाणा करतात इथल्या संस्कृती आणि परंपरेच्या अभ्यासाचा. One of the nicest I have ever seen. Thanks a lot. Why do you come here basically? To visit. To visit. Because it's a very nice place with nice house, old houses. We don't have seen others like this in the last days. या मलाना गावाला रामराम ठोकत आम्ही बेहाली कॅम्पवर पोहोचलो. जगातील सगळ्यात उंच असला तरी हिमालयाचा आयुर्मान मात्र कमी. त्यामुळे इथं दरडी कोसळण्याचं प्रमाण सर्वाधिक. दरडींबरोबर मोठमोठाली झाडही कोसळतात. त्यामुळे हिमालयातले कॅम्प लावताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. हा कॅम्प तर किक्सच्या नदीच्या पात्रातच लावलाय. त्यामुळे इथलं तापमान उणे झालेलं आहे. या उणे तापमानातला थंडीचा कहर तर अक्षरशः जीव घेणाच. हिमालयातली थंडी खरं तर हा कमालीचा उत्सुकतेचा विषय असतो. इथलं वातावरण आज जवळजवळ मायनस झालंय. या थंडीसाठी मी आतमध्ये थर्मल वापरलेत. थर्मलवरती जर्किन आहेत, हात कॉमन कपडे आहेत. या सगळ्या कपड्यांनिशी मी इनरमध्ये आहे. इनरवरती स्लिपिंग बॅग आहे, त्याच्यावरती कांबळ आहे. तरीसुद्धा थंडी थांबायची नाव घेत नाही. गेले 7 दिवस आम्ही हिमालयात फिरत होतो, पण खऱ्या मोहिमेची सुरुवात आता होणार आहे. हा प्रवास खडतर असल्याची कल्पना आधीच दिली गेली होती. ज्यांना पुढचा प्रवास अशक्य वाटतोय त्यांना इथून परतण्याची मुभा होती. त्यामुळं काही जणांनी हिमालयापुढं माघार घेतली आणि परतीचा प्रवास सुरू केला. निर्धार पक्का असला तरी निसर्गापुढं आपण काहीही करू शकत नाही हे पक्क माहिती होतं. पुढे जाण्याचा निश्चय पक्का होता तरी त्याला भीतीची झालर होतीच. तसं इथलं वातावरणही क्षणाक्षणाला बदलणारं. वातावरणातील बदल हे जणू हिमालयाचा स्थायी भाव आहे. क्षणार्धात इथला निसर्ग आपली कूस बदलतो. उन्हाची जागा पाऊस घेतो, पावसाची जागा हिमवादळ घेतात. या सगळ्या स्थित्यंतराचा अनुभव आमचे ट्रेकर घेत आहेत. हिमालयातलं मलाना गाव, ट्रेकची थरारक सुरुवात, हिमालयातला निसर्ग, खडतर परिस्थिती हे सगळं तुम्ही पाहिलं. पण आता आपण चंद्रकणीतून जाणारा नया टापरू बेस पर्यंतचा प्रवास पाहणार आहोत. चहूबाजूला पांढरी शुभ्र बर्फाची चादर आणि मती गुंग करणाऱ्या खोल रोरावणाऱ्या वाऱ्यांच्या दऱ्या असा प्रवास करावा लागतो. मात्र चंद्रकणीला पोहोचल्यावर हा सगळा शीण दूर होतो, कारण समोर दिसतं ते असं विलोभनीय दृश्य. पुढच्या प्रवासाची आखणी करतानाच पावसानं सुरुवात केली. पाऊस कधी संपणार याचा अनुमान काढणंही शक्य नव्हतं, कारण मोबाईलची रेंज केव्हाच गेली होती. अशा परिस्थितीतही पहाटेच्या प्रवासाला सुरुवात केली. पुढच्या कॅम्पवर वेळेत पोहोचण्यासाठी हिमालयात अशा रात्रीच्या प्रवासाला पर्याय नसतो. जिथं लख्ख उजेडात 2 पावलं टाकणं शक्य होत नाही अशा ठिकाणी आम्ही बॅटरीच्या प्रकाशात हिमालय तुडवत होतो. मनात कायमचा घर करून राहिलेला हा प्रवास शब्दातही मांडता येत नाही. गडद अंधारात निसरड्या वाटेवर स्मशान शांततेतच आम्ही आमचीच पावलं मोजत अंतर कापत होतो. या प्रवासातील महत्वाचं शिखर चंद्रकणी आम्हाला वेळेवर पास करायचं होतं. या प्रवासात आमच्याजवळ जेवण नव्हतं आणि अन्नावरचं मनही उडालं होतं. खाण्याचं कसलंच भान नव्हतं.
मनात अनामिक भीती कायम होती, कारण हा प्रवास थकवणारा, गोठवणारा, दुखवणारा आणि पुन्हा पुन्हा आठवणारा असाच होता. हिमालयात सह्याद्री सारखे काळे कभिन्न कातळ कडे नाहीत, मात्र तशाच स्वरूपाचे बॉक्साइड वाळू मिश्रित दगडी भीतीदायक कडे जीवाला शिणवल्याशिवाय राहत नाहीत. अर्थात हे कडे शिखर माथ्यावरच दर्शन देतात. या अवघड वळण वाटा कडे ओलांडून मुख्य माथ्यावर पोहोचलो की दर्शन होते चंद्रकणीचे. इथं वर्षभर बर्फ असतो तरी इथले स्थानिक लोक या कड्यावर आपल्या चपला काढून ठेवतात. बर्फाच्या अतिथंड लाद्यांवर उघड्या पायानं फिरण्याची ही ऊर्जा कदाचित हा निसर्गच देत असावा. या प्रवासात कुणी कुणाशी बोलत नव्हतं, पण प्रत्येक जण आधार मात्र न मागता घेत होतं. या माथ्यावर पोहोचल्यावर जागा मिळेल तिथे थोडा वेळ विश्रांती घेतली. कधी पाठ टेकून तर कधी सोबत घेतलेल्या काठीवर माता किंवा हनवटी टेकून उभ्याच. सोबतच घेतलेलं पाणीही उणे तापमानामुळे बर्फाच्या पाण्यासारखं थंड होत असे, पण त्याचा घोट थकल्या शरीराला उभारी देत होता. अशा अवघड वळणवाटा डोंगरकडे ओलांडत आम्ही चंद्रकणीवर पोहोचलो. आता पावल्यावरचा विश्वास वाढला होता. या पर्वत माथ्यावर उभं राहिल्यावर दोन्ही बाजूच्या हजारो फुटी खोल दऱ्या डोळे गरगरायला लावणाऱ्या होत्या. त्यामुळे काहींना त्या दऱ्यांमध्ये डोकावून न पाहण्याची हिंमतच झाली नाही. या पीक वरूनच सर्पाचं दर्शन आध्यात्मिक अनुभूती देणार होतं. हर की धून, दूरवरचा रोहतांग पास या पर्वत शिखरांचं दर्शन केवळ अवर्णनीय, विलोभनीय असंच होतं. इथं एखादा नास्तिकही आदिशक्तीवर विश्वास ठेवेल इतका इथला निसर्ग अलौकिक आणि शाश्वत आहे. हिमालयामध्ये 10,000 फुटानंतर हवा विरळ होत जाते. ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं. सध्या मी जवळजवळ 11,000 ते 12,000 फुटावरती आहे. त्यामुळं इथला बर्फ आवडत असला तरी या बर्फातून चालणं खूप अवघड बनतं. याशिवाय उलट्या होणं, चक्कर येणं हे सारखं तुम्हाला त्रास होऊ लागतात. आणि तुमच्या जवळची छोटी वस्तूसुद्धा ती किलोची भासू लागते. त्यामुळं सगळं जो ट्रेक असतो तो अवघड बनत असतो. तरीही हे ट्रेकर हा ट्रेक पूर्ण करतात. या मोहिमेच्या सुरुवातीला दूरवरच्या डोंगरांचे सुवर्ण मुकुट शिखरं आम्ही पाहिली होती. आता त्यावर चढाई करणं, अविरत चालून तिथं पोहोचणं किती विलक्षण अनुभव होता हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळणार नाही. हे निसर्गाचं मोहक रूप डोळ्यात न सामावणारं असंच आहे. जिकडे तिकडे केवळ पांढरा शुभ्र बर्फच बर्फ. अशा अनेक डोंगर माथ्यांवर स्थानिक देवदेवतेंचा अधिवास असल्याच्या खुणा इथं जागोजागी दिसतात. अगदी कैलास, नंदादेवी, गौरीशंकर पर्वतही स्मरणात आल्याशिवाय राहत नाही. अशा बर्फातून चालणं हे तुमच्या आमच्यासाठी एक दिव्यच. बऱ्याचदा पायाखालच्या बर्फाचा अंदाज येत नाही. काही वेळा बर्फ घसरून बाजूला झालेलं कळत नाही. अशा वेळी सोबतच्या काठीचा आधार घेत अंदाज बांधत कधी मळलेल्या वाटेवर पाऊल टाकत आम्ही हे अंतर पार करत गेलो. थकलेल्या शरीरानं पुढची वाट चालवतही नव्हती. अशा वेळी सोबतच्या स्नो गाईडनं स्लायडिंगची सूचना केली. समोरच्या हिमदरीच्या कुशीत शिरण्याच्या कल्पनेनं अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा आला. सरळ हजारो फूट घसरत खाली जाण्याच्या कल्पनेनंच मनाचा थरकाप उडाला होता. त्यामुळे काहींच्या पोटात गोळा आला तर काहींना रडू कोसळलं, तर काहींनी जल्लोष केला. बर्फावर घसरून शरीर बधीर झालं होतं, पण मन मात्र उल्हासित झालं होतं. अशात आम्ही नया टापरू बेस कॅम्पवर पोहोचलो. यावेळी इथल्या कॅम्प लीडरनं कॉंग्रेट वॉरियर्स असं म्हटल्यावर आम्ही सारेच भरून पावलो. चंद्रकणी पास ओलांडून आल्यावर मनात हिमालयाच्या भव्यते इतकाच आत्मविश्वास होता. पावलांमध्ये ताकद आली होती आणि मनात वाहणाऱ्या झऱ्यासारखा उत्साह आला होता. एरवीच्या प्रवासात कोणाशीही न बोलणारे सहकारी आनंदाश्रूंनी बोलत होते. या ट्रॅकबद्दल एक्सपिरियन्स सांगायचा म्हणजे एकदम डिफरंट एक्सपिरियन्स होता हा. आणि एकदम टफ कंडिशन्समधून कसं आपण ट्रॅक करून आलो आहे हे एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. त्याचप्रमाणे अशा ट्रॅक्समधून अजून एक फायदा होतो ते म्हणजे आपल्याला टफ कंडिशन्समध्ये आणि कॉमन कंडिशन्समध्ये कसे काय आपण सर्वाइव्ह करू शकतो हे आपल्याला समजतं. You really can't resist in the snow afterwards, so you just feel like throwing your shoes and all. So it was a different experience for me. लास्टचा पॅच माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होता. तो माझ्या नवऱ्याने आणि बाकी सगळ्यांच्या मदतीनेच मी पूर्ण केलाय. जब एक बार बर्फ में हम जाते हैं, स्टार्टिंग में जब हमने चंद्रकनी पास
पास किया, चढ़े उधर, तब हमको बहुत डर लग रहा था, लेकिन एक बार बर्फ में स्लाइड किया फिर पूरा डर हमारा निकल गया। हम -2 में भीगे स्लीपिंग बेड में भी सोए हैं, तो ये डिफरंट भी है और एंथुसियास्टिक है। इथं पोहोचल्यावर मनाला जो आनंद आणि आत्मविश्वास मिळतो तो अवर्णनीय असाच आहे। अनिल पाटील, झी मीडिया, चंद्रकणी। हिमालयामधला हा प्रवास जाताना जितका अद्भुत अनुभूती देणारा असतो तितकाच परतीचा प्रवासही मनावर मोहिनी घालतो, कारण हिमालयाचा हा परिसर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच जणू। 1909 साली अत्यंत साधेपणात सुरू झालेली युथ हॉस्टेलची चळवळ आता व्यापक बनली आहे। निसर्ग संवर्धन, साहसी पर्यटनाबरोबरच राष्ट्रीय एकात्मतेत युथ हॉस्टेलचं योगदान भरीव आहे। ये मई अप्रैल से जून तक करीबन 10,000 पार्टिसिपेंट्स हमारे अलग अलग प्रतियोगिता, अलग अलग जो हमारे एक्सपीडिशंस है उसमें सहभागी होते हैं। शहरी इलाकों के बच्चे और गांव के बच्चे एक दूसरे से मिले और शहर के बच्चों को गांव में एक जगह मिले रहने के लिए, जो चीप भी हो, अफोर्डेबल भी हो। और तब से ये मूवमेंट जब बढ़ी तो फिर यूथ हॉस्टलिंग के ज़रिए हॉस्टल्स बनाए गए मुख्तलिफ मुल्कों में। हिमालयन पर्वतराजींचे डोंगरमाथे सोडून थोडं खाली आलं की शिवालिक टेकड्या लागतात। हिमालयाचे हे पायथे हिरव्या कंच सूचीपर्णी वृक्षांनी वेढलेले आहेत। या जंगलामधला प्रवासही आल्हाददायक आहे। तसंच या प्रवासात इथल्या पहाडी माणसांचं दर्शन होतं। त्यांचं जंगलाशी असलेलं अतूट नातं प्रभावित करून जातं। देवदार, पाईन, चिनार, ओक, बुर्जपत्र वृक्षांच्या जोडीला आता व्यावसायीकरणातून आलेले सफरचंद, पल्म, लिचीच्या बागांचं प्रस्थ वाढू लागल्याचं जाणवतं। या पहाडी गावांमधील घरांची रचना नजरेत भरणारी आहे। इथल्या अत्यंत प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी खास पद्धतीची घरं बांधली जातात। पहाडी माणसाचं जगणं म्हणजे चिरंतन समाधानाचं प्रतीक। बागकाम असो, शाली विणणं असो की शेती, त्यांच्या जगण्यात हव्यासाला तसूभरही जागा नसल्यासारखं वाटतं। या अनोख्या जगण्याची ओढ रशियन चित्रकार निकोलास रोएरिकला लागली। 1921 साली त्यानं आपल्या कुटुंबासह या मातीत पाऊल ठेवलं। त्यांनी स्थापन केलेली आणि पुढे जगभर नावलौकिकाला आलेली हिमालयन रिसर्च इन्स्टिट्यूट आजही मानव वंशाच्या सर्वांगीण अभ्यासासाठी कार्यरत आहे। हिमालयाची कूस अशी प्रत्येकाला आपलंसं करणारी आहे। इथल्या जगण्याचा आनंद अनुभवला की परतीची पावलं जडावल्याशिवाय राहत नाही। अद्भुत निसर्गसृष्टीच्या अनुभवानं भरून पावलेलं मन परतीच्या प्रवासात मनशांती घेऊन जातं। पण नेणिवाच्या तळात मात्र डोंगर माथ्यातले झरे खळाळत राहतात। पुन्हा भेटीचं आश्वासन घेऊनच हिमालय निरोप देतो। अनिल पाटील, झी मीडिया, रुमसू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।